बातमी मुंबईतून। मुंबईत माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आलाय। आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलंय। आजीला त्वचेचा कॅन्सर असल्यानं कचऱ्यात फेकलंय। पोलिसांनी आजींना रुग्णालयात दाखल केलंय। 60 वर्षीय वयोवृद्ध आजीला नातू कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यशोदा गायकवाड असं या वृद्ध महिलेचं नाव आहे। तिच्यावर कुपर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। यशोदा गायकवाड या त्यांच्या नातवासोबत मालाड परिसरात राहतात अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून पोलीस त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, खरंच ही धक्कादायक बातमी आहे, संतापजनक बातमी आहे। माणुसकीला काळीमा फासणारी बातमी ती म्हणजे आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलंय, कारण म्हणजे त्यांना त्वचेचा कॅन्सर झालाय म्हणून। या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, खरंच अत्यंत प्रकार हा या माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार आहे। आजीला त्वचेचा कॅन्सर असल्यामुळे नातवाने चक्क जे ते आजीला कचऱ्याच्या ढिगात फेकल्याची जी बातमी आहे ती खरंच खूप जीवाला लागते। कारण 60 वर्ष आजीचं वय आहे आणि नातू तिला जे ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून गेलाय। मात्र यानंतर ते पोलिसांना याची माहिती मिळताच ते पोलिसांनी जी आहे ती आजीला आपल्या ताब्यात घेऊन तिला रुग्णालयात दाखल केलं। तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आजीचं नाव यशोदा गायकवाड असं आहे आणि तिच्यावर सध्या कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यशोदा गायकवाड हा त्यांच्या नातवासोबत मालाड या परिसरात राहतो अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस त्या पद्धतीने जे ते कुटुंबियांचा शोध घेत आहेत। जी जी, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।